असं कोणातरी तरी ऐकून हलक्या कानाने रवींद्र शिंदेला तात्काळ निलंबित करायला, विपिनजी शर्मा जी आप रवींद्र शिंदे को सस्पेंड करो, असा प्रकारचा निरोप जातो आणि 24 तासात 5 ऑगस्टला रवींद्र चांगो शिंदेला सस्पेंड केलं जातं. काही नाही, कारणच काही नाही, मुद्दाच कारण नाही, गंभीर बाब नाही, गंभीर भ्रष्टाचार नाही. हे बघा, लोकशाही तंत्रप्रणालीमध्ये भ्रष्टाचार कोण करतं, टक्केवारी कोण खातं, लोकनेते बनून, लोकप्रतिनिधी बनून आणि सस्पेंड करून होतो प्रामाणिक अधिकारी. काय संबंध, काय संबंध? तो प्रकार नाही संपतो तर जानेवारीमध्ये जो काही अनधिकृत बांधकाम नाल्यावरती होतंय, माझ्या विभागातलं काम, हेड ऑफ द डिपार्टमेंट मी, आणि मलाच काही माहीत नाही आणि माझ्याकडे तक्रारी यावं लागल्या, मी शहानिशा केली आणि अहवाल आयुक्तांना पाठवला. तर ही बाब स्थानिक नगरसेवक नजीमुल्ला यांना समजली. डायरेक्ट फोन आला सायंकाळी, रवींद्र शिंदेजी, अरे तू माझ्या एरियात कशा गेला? तर मी म्हटलं, तू काय विकत घेतला का एरिया? माझं कार्यक्षेत्र आहे कामाची, माझी जी काही ड्युटी आहे, कर्तव्य आहे, मी ते केलं. मला जे काही चुकीच्या गोष्टी दिसल्या त्याचा मी अहवाल केला आणि आयुक्तांना पाठवला. मला विचारल्याशिवाय कसं केलं, उद्या तुम्हाला बघून घेऊ. म्हटलं घे बघून, मी महापालिकेमध्ये एवढ्या वर्षात जन्म झाला, इथे 58 वर्ष एक झाली, जन्म 1930 पासून ठाण्यामध्ये वास्तव्य. काय बघून घ्यायचं बघून, मी तुझ्या बाजूच्या एरियातच राहतो, राबोडी, ठाणे महानगरपालिका, चंदनी, कोळीवाडा, फाटोनर प्लॉटमधूनच आलो आहे. त्यामुळे बघून घ्यायच्या धमक्यातला मी कधी घाबरलेलं नाही. अतिक्रमण डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर काम करताना जेव्हा आनंद दिघे साहेब माझ्या अंगावर आले, टोपी उडवल्या आनंद दिघेंना दम देणारा माणूस जो कोण होता तो हा रवींद्र शिंदे होता. धर्मवीर आनंद दिघे, नावाजलेले नामचीन गुंड तयार करणारे, रस्त्यावर अनधिकृत टपऱ्या बांधणारे, फोटो लावणारे, असे विविध नामचीन असलेले लोक आज धर्मवीर बनतात. पण त्यावेळेस रवींद्र शिंदेंची टोपी उडवली. 1994ला रवींद्र शिंदेने मागे पुढे न बघता तात्काळ दम दिला, बोट केलं समोर, टोपी उडवली इथपर्यंत ठीक आहे, कॉलरला जरी जरा धक्का लागला मग काय होणार नाही, असं बोलल्याबरोबर आल्या पावली धर्मवीर साहेब मागे गेले, जीपमध्ये बसले आणि त्या ब्रिजेची फाड टाळतळत शिव्या देऊन निघून गेले. नंतर त्यांनी माहिती घेतली मी कोण आहे, कुठला अधिकारी आहे, तेव्हा त्यांना समजलं की हे चांगो शिंदेंचे